ಆರಂಭಗೊಳ್ಳುವ ಸವದತ್ತಿ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ಯಲ್ಲಮ್ಮ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರುವ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕೆಂದು ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ರೇಣುಕಾ ಭಕ್ತ ಸಂಘಟನೆಯು ಆಗ್ರಹಿಸಿದೆ. ಗುರುವಾರ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ರೇಣುಕಾ ಭಕ್ತ ಸಂಘಟನೆಯು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿತು. ಈ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಸಂಘಟನೆಯ ಪ್ರಮುಖ ಮುಖಂಡರಾದ ಸುಭಾಷ್ ರಾಮಚಂದ್ರ ಜಾಧವ್ ಅವರು ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ಡಿಸೆಂಬರ್ 12ರಿಂದ ಸವದತ್ತಿ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿಯ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಆರಂಭಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸೇರಿದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಗೋವಾ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದಿಂದಲೂ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಯಲ್ಲಮ್ಮನ ಗುಡ್ಡದಲ್ಲಿರುವ ಕೊಳ್ಳಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ಜೋಗುಳ ಬಾವಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಶೌಚಾಲಯ ಸೇರಿದಂತೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. मी सुभाष रामचंद्र जाधव, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष. आमची संघटना 87 सालापासून आज 37-38 वर्षे रेणुका भक्तांच्यासाठी काम करत आहे. रेणुका भक्तांचे सौंदत्ती डोंगरावर ज्या काही प्रश्न, समस्या, अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत दरवर्षी येत असतो. या समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे, टॉयलेट बाथरूमची समस्या आहे, यात्री निवास आहे, दर्शनाच्या सोयी आहेत. बऱ्याच सोयी आता सोडवलेल्या आहेत त्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं चांगल्या प्रकारे यात्रीनिवास केले आहेत. परंतु तरी सुद्धा काही अडचणी येतात. भक्तांच्या रांग आता जास्त वळून यावं लागतं आणि नॉनव्हेज तिथं आता बंद केलेलं आहे. इथून पुढे ते निवेदन देण्यासाठी आम्ही दरवर्षी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि सौंदत्ती देवस्थान यांना आमच्या प्रश्न, समस्या, अडचणी सांगण्यासाठी होतोय. त्याचबरोबर जुगुळबावीवर सुद्धा पाण्याची समस्या असते. मागच्या वेळेला आलो तर त्यावेळेला फार अस्वच्छ आणि जुगुळबावी मधलं पाणी घाण होतं. ते आता स्वच्छ झालं का नाही माहित नाही, पण ते सुद्धा त्याला सुद्धा निवेदन देणार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत. ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरातील शहरवासियांची यात्रा म्हणून गणली जाते गेली 37-38 वर्षे. आणि महत्वाचा विषय म्हणजे चांगल्या प्रकारे इथं उत्पन्न सुद्धा, महसूल सुद्धा आमच्या कोल्हापूर शहरातले यात्रेकरू देत असतात. देवीचं दर्शन होणं महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर आम्हाला चांगल्या सुविधा देणं महत्वाचं आहे. आणि आमच्या ज्या काही प्रश्न, समस्या, अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी भेटतोय, निवेदन देतोय. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बरीच सुविधा, त्या गव्हर्नमेंटने सुद्धा सुविधा केलेल्या आहेत. त्याचबरोबर आता मी इथं निवेदन दिल्यानंतर सौंदत्ती डोंगराचे जे सौंदत्ती देवस्थानचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे. आमच्या ज्या काय प्रश्न, समस्या, अडचणी आहेत त्या जिल्हाधिकारी साहेबांनी समजावून घ्याव्यात आणि त्या सोडवाव्यात, एवढीच आमची विनंती आहे. हा भक्त साधारणपणे आमची 12 तारखेला, 13 तारखेला, 14 तारखेला 3 दिवस आमची यात्रा असतात. पण 14 तारखे हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. डिसेंबर महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यात यात्रा आमची सुखरूप आणि सुरळीत पार पाडावी हीच रेणुका मातेच्या चरणी आमची प्रार्थना. ಈ ವೇಳೆ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ರೇಣುಕಾ ಭಕ್ತ ಸಂಘಟನೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.